106 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र आम्हाला मिळाला आहे। रक्त सांडल्यानंतर मुंबई आम्हाला मिळाली आहे आणि या मुंबईवर परप्रांतीयाची सत्ता आणण्याचं जे काम हे भाजप सरकार करतंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। मुळामध्ये हा जो जी.आर. काढलाय हा जी.आर. मराठीच्या विरोधामध्ये आहे, महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे, मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये आहे। यांनी अगोदर 6,500 मराठी शाळा बंद पाडल्या, त्यानंतर यांनी टप्प्याटप्प्याने आमच्यावर इंग्रजी लादली, कॉन्व्हेंट स्कूल आणल्या, मराठी शाळांचा सत्यानाश केला आणि आता यांची नजर मुंबईवर असल्याने मुंबईतला मराठी भाषिक आणि या ठिकाणचा मराठी भाषिक आणि मराठी भाषा कशी संपेल याची सुपारी या भाजप सरकारने घेतलेली आहे। आणि त्याचाच भाग म्हणून हे सातत्याने जोर देऊन सांगतायत की आम्ही सक्ती करत नाहीत, पण ते सक्ती करत नसते तरी ही कुठल्या ना कुठल्या आडून ही सक्ती आहे आणि ही सक्ती जोपर्यंत हा जी.आर. रद्द होत नाही आणि पुढे येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच होत राहणार। मुळामध्ये महाराष्ट्र बरेच वर्षापासून स्वप्न बघतोय की दोन भावांनी एकत्र यावं आणि ते स्वप्न आज जेव्हा मराठी भाषेवरती गंडांतर आलं त्याच्यानंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे। दोघं भाऊ मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि हा जो मोर्चा असेल हा भूतो आणि भविष्यती असा असेल, तुम्ही स्वतः बघाल। आता राहिलं तुम्ही या किंवा नाही, जो मराठी द्रोष्ट असेल, ज्याला मराठीचा अभिमान नसेल, ज्याला मराठी संस्कृती पटत नसेल, अशी लोक ही मुठभर लोक काहीतरी टीका टिप्पणी करतात, म्हणून तर त्या लोकांना सांगितलंय आता तुम्ही सोशल मीडियावर बोलतात, प्रत्यक्षात